मूळ राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना पुणे जिल्ह्यावर अजित पवार यांचं वर्चस्व कायम होतं. दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, अण्णा बनसोडे, चेतन तुपे यांच्या रूपाने जिल्ह्यात अजितदादांचीच एक हाती सत्ता होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजप शिंदे सेनेच्या युतीत जाऊन सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले दोन गट. अजित पवार यांचं वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्याच्या गडाला सुरुंग लावण्याचा विचार शरद पवार यांनी लोकसभेपासून केला आहे आणि आताही लोकसभेचं सूत्र कायम राहणार का हे बघण्यासारखं आहे. पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये निवडणूक रंगणार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीमध्येच ही लढत होणार असल्याने यावरून पुणे जिल्ह्याचा गड कोण राखणार हेही ठरणार आहे. या निमित्ताने अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला ब्रेक लावण्याचा शरद पवार यांच्याकडून डाव खेळला जाणार एवढं मात्र नक्की. मात्र पॉवरफुल असणारे दोन्ही पवार विरुद्ध पवार लढतीत पुण्याचा ताज नक्की कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार? पुण्यातील एकमेकांविरुद्ध उभे असणारे हे नेते नक्की कोण आणि कोणाची ताकद नक्की किती जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते. पुण्याचा गड अजित पवारांच्या हातातून काढून घेण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे असं म्हटलं जात आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात खुद्द पुतण्या असलेल्या अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार याला उमेदवारी देऊन शरद पवार यांनी मोठा डाव टाकलाय. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत आता होणार आहे. परदेशात शिक्षण घेतलेला पवार घराण्यातला मुलगा अशी योगेंद्र पवार यांची ओळख असली तरी विद्या प्रतिष्ठानपासून विविध संस्थांची पदही त्यांनी भूषवली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत ते काकांविरोधात लढत असले तरीही ते एक प्रकारे त्यांचे आजोबा शरद पवार यांचीच बाजू लढवत आहेत. त्यामुळे ते कुस्ती क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथे सुद्धा अनेक कुस्तीपटूंना आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे तिथे सुद्धा युवा वर्गात त्यांचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. पण तरीही अर्थातच बारामतीमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत असल्याचं चित्र आहे. तसंच विकास हा मुद्दा सुद्धा महत्वाचा राहणार आहे आणि त्यासाठी अजित पवारांचं बारामतीमध्ये असलेलं लक्ष हा मतदारसंघासाठी महत्वाचा मुद्दा राहील. युगेंद्र पवारांसाठी पहिल्याच निवडणुकीत काका अजित पवारांच्या समोर उभं राहणं हे खरं तर मोठं आव्हान असणार आहे. कारण जसा बारामतीत विकासाचा मुद्दा आला की शरद पवारांचं नाव येतं, तसंच अजित पवारांचं नाव सुद्धा टॉप वर असतं. बारामती हा पवार कुटुंबांचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवारांनी 1991 पासून बारामती मतदारसंघामधून निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातून ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे इथं शरद पवारांच्या उमेदवाराचा खरा कस लागणार आहे. इंदापूरमध्ये अजितदादांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात महायुतीतून बाहेर पडलेल्या हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली आहे. इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदार धर्मनिरपेक्ष पक्षाची जवळीक असणारा मतदार म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शरद पवार देतील त्या उमेदवाराला घेऊन भरघोस मतदान होतं, तर विधानसभेला उमेदवार पाहूनच मतदान होतं. त्यातही ज्येष्ठ दिवंगत नेते शंकरराव पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करायचं हा शिरस्ता 1952 पासून 2006 पर्यंत इथे पाळला जायचा. शरद पवारांनी दिलेला उमेदवार लादला गेला असेल तर त्याला बाजूला सारण्याची इथल्या मतदारांची मानसिकता आहे. इथल्या मतदारांनी थेट भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार कधीही निवडून दिलेला नाही. 1995 पासून 2009 पर्यंत हर्षवर्धन पाटील लोकप्रतिनिधी म्हणून इथून निवडून येत होते. तर सध्या मात्र इंदापुरात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत. त्यांच्या 10 वर्षाच्या सत्तेपुढे हर्षवर्धन पाटील टिकतात का किंवा पुन्हा एकदा तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा दत्तात्रय भरणे मैदान गाजवणार? दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील हे उमेदवार असणार आहेत. तसेच असं झाल्यास तिसऱ्यांदा दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे निवडणुकीत आमने सामने येणार आहेत. त्यामुळेच त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. हडपसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पदरात पाडून घेत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार चेतन तुपे यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली. 2008 मध्ये परिसीमनानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी 3 निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी इथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 पासून अस्तित्वात आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार इथे एकूण 5,04,259 मतदार आहेत.
इथे अनुसूचित जाती मतदारांची संख्या अंदाजे 73,779 आहे, जी 15.82% आहे. त्याच वेळी आदिवासी मतदारांची संख्या 4,011 आणि मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 88,144 म्हणजेच 18.9% आहे. आणि या मतदारसंघाचा इतिहास म्हणजे इथे 3 वेळा 3 वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे हडपसरमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच कळेल. वडगाव शहरीमध्ये सुनील टिंगरे यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली. टिंगरे विरुद्ध बापू पठारे यांना उमेदवारी मिळाल्याने 2 राष्ट्रवादीच्या गटात ही लढत होणार आहे. 2012च्या महापालिकेच्या निवडणुकीत टिंगरे यांचा पत्ता कट झाला. अपक्ष निवडणूक लढवून त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आणि तेव्हाही त्यांना पराभवाचा फटका बसला. 2017 मध्ये अजित पवारांचे नेहमीच निष्ठावंत राहिलेले टिंगरे यांनी घर वापसी केली. 2019 मध्ये विधानसभेत विजय मिळवला. तसंच बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडगाव शहरी मतदारसंघात यापूर्वी निवडून आले आहेत. पठारे यांनी नगरसेवक आणि महानगरपालिका स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे. 2009 ला वडगाव शहरी मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यानंतर 2014 साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी बापू पठारे यांचा पराभव केला. 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र यंदा युतीमध्ये ही जागा आपल्याला मिळणार नसल्यामुळं त्यांनी तुतारी हाती घेण्याचं ठरवलं. अनुभवी राजकारणी आणि ग्राउंड वर्कची जाण असलेला नेता म्हणून पठारे यांची ओळख आहे. पण सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचा बराच प्रभाव वडगाव शहरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इथंही टफ फाईट वातावरण आहे. शिरूर मधून शरदचंद्र पवार पक्षाकडून अशोक पवार रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या उबाटा गटाकडून अजित पवार गटात आलेले ज्ञानेश्वर कटके यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली आहे. ज्ञानेश्वर कटके यांच्या उमेदवारीने शिरूर विधानसभा मतदारसंघात आता शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी काटोकी टक्कर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश्वर कटके हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी नागरिकांना उज्जैन महाकालचं दर्शन घडवलं होतं. आपल्या मतदारसंघातील आबालवृद्धांना त्यांनी महाकालचं दर्शन घडवून आणल्याने त्यांची शिरूर शहर, पूर्व भाग आणि हवेलीत सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसंच त्यांच्या अनेकांचा थेट संपर्क असल्याने शिरूरची लढत तुल्यबळ होणार असल्याची चर्चा आहे. आंबेगाव तालुक्यात विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिल्याने एकेकाळचे त्यांचे कार्यकर्ते असलेले देवदत्त निकम यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. 7 वेळा आमदार राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मतदारसंघात 4 दशकांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात कठीण निवडणूक यंदा लढवावी लागणार आहे. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी कारखाना व मंचर बाजार समितीचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी दिली आहे. 2023 मध्ये दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटात सामील होऊन राजकीय तज्ञ आणि आंबेगावच्या लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. मतदारसंघातील लोकांच्या मोठ्या वर्गाला त्यांचं हे पाऊल अजिबात आवडलेलं नव्हतं आणि आंबेगावच्या जागेसाठी ते निर्णायक ठरू शकतं. यंदा दिलीप वळसे यांना निवडणूक नक्कीच टफ जाऊ शकते. जुन्नर मधून अतुल बेनके शरद पवार यांच्या संपर्कात सातत्याने होते. त्यांना पवार यांच्या पक्षाकडून लढण्याची इच्छा असल्याची चर्चा होती. मात्र अजित पवार यांच्या गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात सत्यशील शेरकर यांना आता उमेदवारी मिळाली आहे. अशातच आता अतुल बेनकेंना रोखण्यासाठी शरद पवार यांनी ही मोठी खेळी केली. अतुल बेनकेंच्या विरोधात शरद पवार यांनी तगडा उमेदवार शोधला असून काँग्रेस नेते आणि विघ्नहर्ता साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आली. जुन्नर मध्ये तुतारीला तब्बल 51,000चं लीड मिळालं होतं. त्यामुळे बेनकेंच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. शेतीच्या मुद्द्यावरून शेतकरी बांधव तर मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांच्या आधारे इथला मराठा समाज हा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सत्यशील शेरकर जर इथून शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर स्टँडिंग आमदार अतुल बेनके यांच्यासाठी जिंकून येणं खरंच कठीण होऊन जाईल असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत. त्यामुळे जुन्नर मध्ये सध्याच्या घडीला तरी आमदारकीची लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असल्याने जुन्नरकरांचा कौल कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहतो हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याची शरद पवार यांनी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवारांचा पराभव करून पुणे जिल्ह्यात आपली सत्ता निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरतील का
याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.